सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुलतसो. तो जगाचा मालक. आपण सुखाची अपेक्षा केल्याच्या नंतर आपल्याला नुसतं सुख देत नाही मायबाप, तर आपल्याला सर्व सुख प्राप्त करून देतो की ज्या सुखाची आपण इच्छाही केलेली नसते. आपण तर व्यावहारिक सुखाची इच्छा करतो. एखाद्याला आपण पहा, एखाद्याला त्याच्या जीवनामध्ये जर मोटरसायकल जरी घ्यायची म्हणलं ना, तो म्हणतो फक्त माझं देवाने एवढंच कार्य करावं की माझ्याजवळ नवी मोटरसायकल असावी. मग त्याने मोटरसायकल घेतल्याच्या नंतर त्याची सुखाची अपेक्षा संपत नाही. तो त्याच्यानंतर तो म्हणतो माझ्याजवळ एखादी कार असावी, नंतर म्हणतो फॉर्च्युनर असावे. व्यवहारातलं सुख आपण बघा, व्यवहारातील जर सुखाची आपण जर गोष्ट केली तर व्यवहारातलं सुख हे संपत नाही. व्यवहारातलं सुखाची आशा आपल्याकडून संपत नाही. आपलं संपूर्ण आयुष्य सुखाच्या आशेत जातं, पण सुख आपल्या पदरात पडत नाही. मग महाराज सांगतात, तुझं आयुष्य जर तुला नुसतं सुखाच्या आशेत घालायचं नसेल, तुला सुख तुझ्या जीवनामध्ये प्राप्त करायचं असेल ना, तर त्याकरता फक्त एक काम कर, सदा नाम घोष, सदा हरिकथा कर. हे जर तू तुझ्या जीवनामध्ये केलं तर तुला नुसतं सुख नाही, ज्या सुखाच्या आशा आहे ना त्या आशा सुद्धा तुझ्या तृप्त होतील. एवढं सुख तो जगाचा मालक तुला देईल. फक्त भगवंताचं नामचिंतन तू कर. तुम्ही म्हणाल तुम्ही सर्वजण एखादा प्रश्न करू शकतात की महाराज आम्ही भगवंताचं नामचिंतन करू, आमच्याकडून भगवंताचं नामचिंतन नाही होईल, पण त्याच्यासाठी कुठल्या काळाची गरज आहे का? त्याच्यासाठी कोणता एखादा वेळेची मर्यादा आहे का? आपण जर परमार्थामध्ये विचार केला, शास्त्राचा विचार केला, तर भगवंताची पूजा करत असताना, भगवंताची आराधना करत असताना, भगवंताची महापूजा करत असताना अनेक शास्त्राने नियम सांगितलेले आहेत. कोणत्या वेळेत कोणाची पूजा करावी. सोमवार आला तर आपण पहा, सोमवारच्या दिवशी कोणाची पूजा करतो बाबा? महादेवाची पूजा करतो. आजची जर आपण परिस्थिती पाहिली गोरे महाराज, तर लोक कुठल्या एका देवाची पूजा करत नाही दादा. लोक सोमवार आला की महादेवाची पूजा करतात. मंगळवार आल्याच्या नंतर लगेच देवीची पूजा करतात. मंगळवार झाला, बुधवार झाला का पांडुरंगाची पूजा करतात. गुरुवार आला की दत्तात्रयाची पूजा करतात. शुक्रवार आला की परत देवीची किंवा पांडुरंगाची पूजा करतात. आणि रविवार आला की शनिवार आला की मारुतीची पूजा करतात. आणि रविवार आला की नंतर कोणाची करतात? अहम वाघ्या सहम वाघ्या सावध होमी भजनी लागा देव करा कैवारी, सावध होमी भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. इच्छा मुरळीत पाहू नका पडाल नरकाद्वारी, करून नका पडेल नरकाद्वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. थोडक्यात महाराजांनी खूप सुंदर प्रमाण दिलं. रविवार आल्याच्या नंतर मनुष्य खंडोबाची पूजा करतो. मरो दे रे सासू खंडेराया, खंडेराया तुझं करीते नवस, मरू दे रे सासू खंडेराया. असे अनेक त्या ठिकाणी सुना त्या खंडोबाला विनवणी करतात. पण ती सासू कोणती सांगितली संतांनी याचा देखील विचार केला पाहिजे. विठ्ठल आपण मृत्यू लोकामध्ये विचार करा. आपल्या सर्व मनुष्य प्राण्यांचा, मनुष्य रूपी नरदेहाला आलेल्या जन्माला प्रत्येक मानवाचा कुठलाही एक देव फिक्स नाही. पण तुकोबराय सांगतात, अनेक देवाची पूजा केल्याने तुम्हाला ते देव प्रसन्न होणार नाही. तुम्हाला जर पूजा करायची आहे ना, कुठलं तरी एका देवाची बोला दो एक देव करुणिया, बोला दो एक देव करुणिया, बोला दो एक देव करुणिया, बोला दो एक देव करुणिया. हे नवेना जीवा सुख नोये, नवेना जीवा सुख नोये, दुःखाची जननी, हे रगे माई ग दुःखाची जननी. माई के दुखारी, हे रजे माई के
आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे. आपला कुठला तरी एक आपला विषयच फक्त एक झाला पाहिजे. विषय ज्याप्रमाणे संतांचा विषय झाला ना, विषय येतो त्यांचा. झाला नारायण नावडे जन नावडे धन नावडे माता नावडे पिता. ज्याप्रमाणे संतांचा विषय झाला तेवढा तर आपल्या कोणत्याच देवाचा विषय होऊ शकत नाही. पण कुठल्या तरी एका देवावर आपली श्रद्धा असली पाहिजे, तेव्हा ती श्रद्धा त्या ठिकाणी आपल्याला फळ प्राप्त करून देते. तू म्हणाल महाराज आपला विषय चालू होता की भगवंताचं नामचिंतन आम्ही करावं, पण कोणत्या त्याला काही काळाची वेळेची मर्यादा आहे का? तिथून आपला विषय दुसरीकडे गेला. पण आपण ज्या कोणी भगवंताचं पूजा करत असाल, पर कोणी महादेवाची पूजा करतं, कोणी देवीचे उपासक आहेत, कोणी शिवाचे उपासक आहेत, कोणी विष्णूचे उपासक आहेत, पण त्यांचे रूप जरी भिन्न असले पण तो देव मात्र एकच आहे. सर्वा घटे राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्रक्षमी. या प्रत्येक या सृष्टीमध्येच नव्हे तर या विश्वामध्ये प्रत्येक कणाकणामध्ये भरलेला जो भगवंत आहे तो हो रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया रूप नाही नाही वरण छाया. हो रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया निराकार निर्गुण तुझी रघुराया. निराकार निर्गुण तुझी रघुराया. मैं गुलाम तेरा मैं गुलाम आपण जर का मूळ त्या ठिकाणी वेदांत शास्त्राच्या विचारांतर दृष्टीने जर विचार केला तर तो भगवंत परमात्मा. तुम्ही आता प्रमाण दिल्यामुळे आपल्याला तिकडे जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा लागेल. कारण मुळात जर तो भगवंताचा विचार जर आपण केला तर वेदांत शास्त्र सांगतं की त्या भगवंताला कुठल्या प्रकारचा तो भगवंत कोणत्या मर्यादेत आपण त्याला मर्यादित करू शकत नाही. तो भगवंत एकदम व्यापक आहे. किती व्यापक आहे? ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलं आकाशाचं. व्यापक आणि उदास जैसे का आकाश तैसे जयाचे मानस सर्वत्र का. एवढं व्यापक असणारं आकाश असं एकही ठिकाण नाही की ज्या ठिकाणी आकाश नाही. प्रत्येक ठिकाणी आकाश आहे, आभाट आहे. मग असा एवढं व्यापक असणारं आकाश, त्याच्यापेक्षा सुद्धा भगवंत जगाचा मालक व्यापक आहे. किती व्यापक आहे? या कणाकणामध्ये तो भरलेला आहे, एवढा व्यापक आहे. पण विचार जर केला वेदांत अनुसार तर वेदांत सांगतो तो परमात्मा कोणत्या रंगाने त्या ठिकाणी तो बाधित होत नाही. तो भगवंत कुठल्या एका रूपाने बाधित होऊ शकत नाही. निर्गुण आहे, निराकार आहे, तो ब्रह्मस्वरूप आहे. आणि तोच ब्रह्मस्वरूप आपण देखील त्या भगवंताची एक रूप आहोत. 4 वेद आहेत, 4ही वेदाचे 4 महावाक्य आहेत. अहम ब्रह्मास्मी तत्वमसी. अनेक प्रकारचे विचार आपला लांबत जाईल असो, पण असा जो भगवान परमात्मा आहे, कोणी शिवाची उपासना करतं, कोणी विष्णूची उपासना करतं. मग प्रत्येक जण जरी वेगवेगळ्या देवाची उपासना करत असेल, वेगवेगळं नामस्मरण करत असेल तरी काही हरकत नाही. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात नाम जपो यज्ञ तो परम बांधून सेके स्नानादी कर्म नाम पावेन धर्मा धर्म नाम परब्रह्म वेदाचे. वेगवेगळ्या भगवंताचे जरी नामचिंतन करत असले तरी तो भगवंत तुम्हाला फळ प्राप्त करून देणारच आहे, यात संशय नाही. पण काही लोकांच्या मनामध्ये एखादा प्रश्न असतो, महाराज आता शिवरात्र झाली पण त्या दिवशी मी आजारी होतो, मग महादेवाचं नामचिंतन करू का नको करू, असे अनेकांचे प्रश्न उद्भवतात. मग त्याचं उत्तर आपण जर का संत वाङ्मयानुसार त्याचं उत्तर दिलं तर महाराज सांगतात भगवंताचं नामचिंतन करायला कुठल्या काळाची मर्यादा नाही, कुठल्या वेळाची मर्यादा नाही. सकाळी करा भगवंताचं नामचिंतन, का दुपारा करा का संध्याकाळी करा. महाराज सांगतात जेव्हा जेव्हा तुला आठवण होईल, जिथे कुठे आठवण होईल तिथे तू भगवंताचं नामचिंतन करू शकतो. ज्ञानोबराय हरिपाठामध्ये तर वर्णन करतात काळ वेळ नाम उच्चरिता नाही दोन्ही पक्ष पायी उद्धरते विठ्ठल मी तुम्हाला ओवीही सांगितली, प्रमाणही दिलं की भगवंताचं नामचिंतन करीत असताना कुठल्या काळाची मर्यादा नाही, कुठल्या वेळेची मर्यादा नाही, कुठल्या ठिकाणाची मर्यादा नाही की अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे म्हणजे इथेच करायला पाहिजे असली मर्यादा नाही. पण अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे ना तर त्याचं विशेष फळ तुम्हाला प्राप्त होईल. आता 3रं वर्ष चालू आहे आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. एवढा उत्कृष्ट हरिपाठ होतो, कीर्तन होतं, सकाळचा काकडा होतो. खानदेश भागामध्ये काकड्याला जास्त प्राधान्य आहे. जेवढा खानदेश भाग आहे त्याच्यामध्ये काकडा पाहावा तर खानदेश भागातच काकडा पाहायला मिळतो.
सहसा करून म्हणजे असा अखंड हरिनाम सप्ताहामध्ये जर तुम्ही भगवंताचं नामचिंतन केलं तर त्या ठिकाणी साक्षात हनुमंतराय विराजमान असतात आणि त्याच्या हनुमंतरायामुळे आपल्याला विशेष फळ त्या ठिकाणी प्राप्त होत असतं. अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आपण प्रत्येकाने येऊन प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावली पाहिजे. जरी तुम्हाला वाटत असेल महाराज आम्ही कीर्तनाला येतो पण आम्हाला त्याचं काही फळ प्राप्त होतं का, महाराज सांगतात तुम्ही या ठिकाणी नुसते येऊन जरी बसले, नुसतं कीर्तन श्रवण जरी केलं, नाही तुमच्या लक्षात राहिलं, तुम्ही इथे येऊन नुसतं विठ्ठल विठ्ठल भजन जरी केलं तरी तुमचा काळ तो सार्थकी लागेल. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये तुकोबाराय तर सांगतात साधू संत महात्म्यांनी अवतार धारण केला, अवताराला साधू संत महात्मे आले पण त्यांनी त्यांच्या जीवनभर अखंड हरिनाम केलं, अखंड भगवंताचं नामचिंतन केलं. त्यांचा काळ त्यांनी सार्थक केला पण कशाने केला, काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल, त्यांनी विठ्ठलाचं नामचिंतन करून त्यांचा काळ सार्थक केला. मग आपण अखंड हरिनाम सप्त्यातून नुसतं विठ्ठल विठ्ठल जरी भजन केलं तरी आपले 7 दिवसाचा काळ त्या ठिकाणी सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रत्येकाला एकच विनंती करेल की जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्या वेळेला फक्त विठ्ठल विठ्ठल भजन तुम्ही सर्वांनी आपल्या मुखाने भजन आणि हाताने टाळी वाजवावी. कारण या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये वाजवलेली एक टाळी आणि म्हणलेलं विठ्ठल विठ्ठल याचं हजारो पटीनं त्या ठिकाणी फळ प्राप्त होत असतं. त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं, कारण या ठिकाणी साक्षात हनुमंतराय विराजमान असतात. विठ्ठल 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 असं भगवंताचं नामचिंतनाचं फळ आहे. असं भगवंताचं नामचिंतन तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये केलं तर ज्या संसारामध्ये तुम्ही सुख शोधताय तो संसार सुखाचा नाही. महाराज सांगतात त्या संसारात तुम्हाला सुख प्राप्त होणार नाही. मग तुम्हाला सुख प्राप्त करायचं आहे ना तर तो भगवंताचं नामचिंतन तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करा. कारण ज्या संसाराला तुम्ही सुखरूप समजून बसला आहात तो संसार सुखाचा नाही, तो संसार दुःखाचा आहे. महाराज नाटाच्या अभंगामध्ये वर्णन करतात, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शून्य पाठी लागले ओढाळ, कवना मी शरण जाऊ आता दृष्टी जय जय निर्मळ. हा संसार दुःखाने ठासून भरलेला आहे पण यात सर्वसामान्य जीव सुखाची अपेक्षा करतो आणि परिणाम सुख तर त्याच्या पदरात पडत नाही मायबाप, पण त्याच्या पदरात दुःख पडल्याशिवाय राहत नाही. मग सर्व सुखाच्या आशेमध्ये आपला जन्म जातो, सर्व सुखाच्या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा क्षण पावला, माया विष्टेला जीव माझा, माझे सोयीत नेनती कोणी, काहीच न करते मज वाचुनी. पुढे आपल्याला काही जायची गरज नाही पण सर्व सुखाच्या आशेत आपलं जीवन जात आहे हे जर आपल्याला आज माहिती झालं तर मग आजपासून आपण कुठलीही क्रिया करताना फक्त एकच कार्य करायचं. तुम्ही प्रपंचाची क्रिया करू द्या, तुम्ही स्वयंपाक करू द्या, तुम्ही शेतातील काम करू द्या, फक्त एकच काम आजपासून तुम्ही करायचं ते म्हणजे फक्त भगवंताचं मुखाने नामचिंतन करायचं. कारण कामामध्ये काम काही म्हणा राम राम, भगवंताचं नामचिंतन करत असताना टाकलेलं पाऊल सुद्धा अनेक हजारो यज्ञाचं फळ आपल्याला प्राप्त करून देतं. काम म्हणता वाट चाले यज्ञ पावलो पाऊली विठ्ठल एवढा मोठा महिमा त्या भगवंताच्या नामचिंतनाचा आहे. भगवंताच्या नामचिंतनाचा महिमा त्या ठिकाणी तुम्हा मलाच नाही तर ब्रह्मदेवाला सुद्धा कळू शकत नाही. ज्या भगवंताचं आपण नामचिंतन करतो त्या भगवंताच्या नामचिंतनाचा महिमा त्या भगवंताला सुद्धा माहित नाही. कारण तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे मेघश्यामा. साक्षात ज्या वेळेस सेतू बांधायचं काम चालू होतं त्यावेळेस त्या ठिकाणी संपूर्ण वानर सेना होती, सेतू बांधण्याचं काम चालू होतं, भगवान परमात्मा त्या ठिकाणी उपस्थित होते. हनुमंतराय एका दगडावरती रा शब्द लिहायचे, दुसऱ्या दगडावरती म शब्द लिहायचे आणि संपूर्ण वानर सेना ते दगड घेऊन समुद्रामध्ये टाकायचे. नळ आणि निळाच्या हाताने ते दगड पाण्यावरती तरंगायचे. मग जगाच्या मालकाला प्रश्न पडला की माझं नामस्मरणाने जर दगड तरंगतात तर मग मी त्याचं एखादा बघा आपण एखादा उमेदवार असतो किंवा एखादा नेता असतो त्याच्या नुसतं नाव घेतल्याने साऱ्या गोष्टी आपल्या खाली, आपण जर नुसतं सांगितलं की त्या नेत्याचं मी, त्या आमदाराच्या किंवा त्या खासदाराच्या मी एकदम उजवा हाताचा माणूस आहे असं जरी सांगितलं तरी अनेक ठिकाणी आपले काम होत असतात. मग तसं भगवंताला वाटलं की नुसते माझ्या नावाने जर दगड तरंगतात तर त्याचा अनुभव मी घ्यायला पाहिजे. मग जगाचा मालक भगवान प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी विराजमान होते. भगवान प्रभू रामचंद्रांनी एक दगड घेतला आणि राम म्हणून पाण्यामध्ये टाकला, तो दगड बुडाला. दुसरा घेतला तोही बुडाला. तिसरा घेतला. पण आपण व्यवहारामध्ये उदाहरण पाहतो, आपण मोटरसायकल घेऊन किंवा सायकल घेऊन एखाद्या ठिकाणी झाडावून जरी पडलो
आपल्याला लागलं हे नाही पाहत आपण, आपल्याला कोणी पाहिलं का हे अगोदर पाहतो. कारण आपल्याला लागल्यापेक्षा आपल्याला कोणी पाहिलं का याची लाज माणसाला जास्त वाटत असते. मला सांगायचं काय, तसं भगवंताच्या जीवनामध्ये झालं. जगाचा मालक प्रभू रामचंद्र तिने दोन्ही दगड बुडाले, तिसरा दगड हातामध्ये घेतात, पाण्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात. तेवढ्यात त्यांच्या लक्षामध्ये येतं, मी तर दगड टाकतो आहे, ते दगड तर पाण्यामध्ये बुडू राहिले. कारण माझ्या नावाने जर दगड तरंगतात आणि मी स्वतः दगड टाकतो तर तो का बुडतो. मागं वळून पाहिला हनुमंतराय विराजमान होते, उपस्थित होते. त्यावेळेस भगवान प्रभू रामचंद्र विचारतात, का रे हनुमंता, तू केव्हा आला. तेव्हा हनुमंतराय सांगतात की प्रभू मी पहिल्याच दगडाला या ठिकाणी आलो. मग जगाच्या मालकाला अपमान झाल्यासारखी गोष्ट वाटली आणि जगाचा मालक सांगू लागले की हनुमंत ही गोष्ट कोणाला सांगू नको. कारण आपण पहा, एखाद्या टायमाला मी तुम्हाला उदाहरण सांगितलं त्याप्रमाणे एखाद्या टायमाला न घडणारी गोष्ट जर आपल्याकडून घडली तर आपण आपल्या मित्राला सांगतो ही गोष्ट कोणाला सांगू. दोघं जर मोटरसायकलवरून पडले तर दोघालाही लागलेलं असतं. ते गाडी फुटलेली गाडी इकडेच सुधरवतात, पण घरी गेल्याच्या नंतर म्हणतात कोणाला सांगू. तसं हनुमंतरायाला भगवान प्रभू रामचंद्रांनी सांगितलं की ही गोष्ट कोणाला सांगू नको. पण हनुमंता एक प्रश्न करू का. हनुमंतराय म्हणले की प्रभू करा ना प्रश्न, कारण तुमच्या प्रश्नाचं तुमची सेवा करण्याकरताच मी या ठिकाणी उपस्थित आहेत. जगाच्या मालकाने हनुमंतरायाला प्रश्न केला की सांग हनुमंता, माझं नाव तू एका दगडावर रा लिहितो, दुसऱ्या दगडावरती म लिहितो, दोन्ही दगड पाण्यामध्ये तरंगतात, पण ज्या माझ्या नावाने दगड जर तरंगतात तर मग माझ्या हाताने हे दगड का बुडाले. त्यावेळेस हनुमंताने दिलेलं उत्तर आहे, प्रभू तुझ्या नावाचा महिमा तुला कळू शकत नाही. तो महिमा कळण्याकरता अगोदर ते नामस्मरण करावं लागतं आणि ते सिद्ध केल्याच्या नंतर त्याचा महिमा फक्त भक्तच जाणू आम्ही शकतात. सते प्रेम सुख जाणू कैसे दूध ठावे नाही तुझे नाम आम्ही सते प्रेम सुख जाणू सुख जाणू आम्ही सते प्रेम सुख जाणू नाही तुझे नाम आम्ही सते प्रेम त्या भगवंताचं नाम जो प्रेमाने गातो त्यालाच त्या भगवंताच्या नामाचा महिमा कळू शकतो. तेव्हा हनुमंताने दिलेलं उत्तर आहे, तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे मेघश्यामा. हे प्रभू रामचंद्र, तुझ्या नामाचा महिमा तुला कळू शकत नाही. ज्या भगवंताला त्याच्या नामाचा महिमा कळत नाही तिथे तुम्हा आम्हाला कळेल का हो. आपल्याला तर साधू संतांनी एवढं सोपं करून सांगितलं तरी सुद्धा आपण तिकडे वळत नाही. एवढं दुर्भाग्य आपण आहोत. जगाच्या मालकाने आपल्याला हा नरदेह दिला, आपलं पाप पुण्य समान झालं तर हा नरदेह आपल्याला कबाड कष्ट करण्यासाठी दिलेला नाही, बैलासारखं राब राबण्यासाठी दिलेला नाही. हा नरदेह आपल्याला व्यसन करण्याकरता दिलेला नाही, हा नरदेह फुकट गमवण्यासाठी दिलेला नाही. हा नरदेह त्याच्या नामचिंतन करण्याकरता जगाच्या मालकाने आपल्याला दिलेला आहे. देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला पाटा बादिकेचा. जगाच्या मालकाने आपल्याला अनमोल किमतीचा नरदेह प्राप्त करून दिला. मला सांगा बाबा, एखाद्याला जर सांगितलं हे 1 कोटी रुपये घे पण तुझ्या जीवनातील एक दिवस मला दे, किंवा डॉक्टर ज्या वेळेस एखाद्याला सांगतात की हा माणूस फक्त 12 तासच जिवंत राहतो, त्यावेळेस त्या डॉक्टरला जरी सांगितलं की हे माझ्याकडून 10 किलो सोनं घे पण याला 1 वर्षभर जगू दे, पण जगू देईल का. एक क्षणाचा सुद्धा या ठिकाणी एक क्षण सुद्धा आपण कोणाकोणी कोटी रुपये देऊन सुद्धा विकत घेऊ शकत नाही. असा अनमोल असणारा क्षण आपण आपला वाया घालतो, याची आपल्याला काही किंमत कळत नाही. पण साधू संत महात्मे सांगतात, अनमोल किमतीचा असणारा वेळ तुम्ही वाया घालू नका. तुम्ही तुमचा वेळ तुमचा काळ सार्थकी लावा, आणि तो काळ जर कशाने सार्थकी लागत असेल तर तो काळ फक्त भगवंताच्या नामचिंतनाने सार्थकी लागतो. आपण जर प्रत्येक युगाचा विचार करा, त्रेता युगाचा आपण विचार करा, द्वापर युगाचा कलियुगाचा करा, सत्ययुगाचा विचार करा, प्रत्येक युगामध्ये भगवंताची प्राप्ती हे एकमेव ध्येय सांगितलेलं आहे शास्त्राने. त्रेता युगामध्ये देखील भगवंताची प्राप्तीच ध्येय सांगितलं, द्वापर युगामध्ये देखील त्या भगवान श्रीकृष्णाला किंवा भगवंतालाच प्राप्त करण्याचं ध्येय सांगितलं. जोपर्यंत देव आपलासा होत नाही तोपर्यंत आपल्याला सुख प्राप्त होऊ शकत नाही असं शास्त्र जरी सांगतं, पण तो देव कशाने प्राप्त होईल याचे वेगवेगळे मार्ग शास्त्राने आपल्याला सांगितले. कलियुगामध्ये कोणता मार्ग सांगितला तर कलियुगामध्ये साधू संत सांगतात, कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. या कलियुगामध्ये जर आपला उद्धार कशाने होत असेल, या कलियुगामध्ये जर आपल्याला भगवंताची प्राप्ती कशाने होत असेल
तर एक एक वेळेसचा प्रसंग आहे, श्रीमद भागवतामध्ये येत असतो. एक वेळेस नारद महर्षी देवाला शोधत शोधत गोकुळामध्ये जातात. त्या ठिकाणी देव त्यांना भेटत नाही. नंतर नारद महर्षी वृंदावनात येतात. देव त्या ठिकाणी नारद महर्षीला भेटत नाही. नंतर त्या ठिकाणी नंतर नारद महर्षी मथुरेमध्ये जातात. त्या ठिकाणी नारद महर्षीला देवाची भेट होत नाही. मग भगवान श्रीकृष्ण परमात्मा गेले कुठं, असा प्रश्न ज्यावेळेस नारद महर्षींना पडतो, नारद महर्षी थकतात, वैतागतात. ज्या भगवंताचं नामचिंतन मी एवढं करतो, तो भगवंत मला का भेट देत नाही, असा प्रश्न नारद महर्षीला ज्यावेळेस पडतो, त्यावेळेस नारद महर्षी एका वनामध्ये येतात. त्या ठिकाणी एका झाडाखाली बसतात आणि शांत चित्ताने जगाच्या मालकाचं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चिंतन करतात. आणि परिणाम 2 मिनिटांमध्ये जगाचा मालक त्या ठिकाणी उपस्थित होतो. त्यावेळेस नारद महर्षी प्रश्न करतात, अरे भगवंता, मी तुला शोधत शोधत गोकुळामध्ये गेलो, त्या ठिकाणी तुम्हाला भेटला नाही. वृंदावनामध्ये गेलो, त्या ठिकाणी तुम्हाला भेटला नाही. नंतर मी मथुरेत गेलो, त्या ठिकाणी तुम्हाला भेटला नाही. मग आता 2 मिनिटात तू या ठिकाणी आला कसा? त्यावेळेस जगाचा मालक सांगतो, ज्या ठिकाणी कोणी माझे भक्त नामचिंतन करतात, ज्या ठिकाणी कोणी माझं गुणगान गात आणि श्रद्धेने विश्वासाने गात, प्रेमाने गातो ना, त्या ठिकाणी मी लगेच प्रगट होतो. माझे भक्त गाती जेते, नारदामी उभा तेते. तुम्हाला जर वाटत असेल की आमच्या जीवनामध्ये देखील ते सुख आम्हाला प्राप्त व्हावा, तो परमात्मा आम्हाला प्राप्त व्हावा, तर तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये तो परमात्मा काहीतरी स्वप्न म्हणा किंवा काहीतरी चमत्कार तुमच्या जीवनामध्ये घडवेल. पण त्यासाठी अंतःकरणातून प्रेमाने आणि मनाने भगवंताचं आपण नामचिंतन प्रत्येकाने केलं पाहिजे. तो परमात्मा तात्काळ आपल्याला त्या ठिकाणी फळ प्राप्त करून दिल्याशिवाय राहू शकत नाही. बरं महाराज, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुख प्राप्त झालं, तो परमात्माही प्राप्त झाला, पण तो परमात्मा प्राप्त झाल्याच्या नंतर तुमची तुमची मनस्थिती कशी झाली, तुमच्या जीवनामध्ये कोणते बदल झाले? महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज वर्णन करतात, त्या परमात्म्याची प्राप्ती झाल्याच्या नंतर आम्ही विदेही अवस्थेला प्राप्त झालो. आम्ही काय खातो, काय करतो, कोणत्या क्रिया करतो हे आम्हाला कळत नाही. असो ऐसा कोठे आठवचे नाही, देहीच विदेही भोगू दशा. पण कोणत्या दशा भोगतात? महाराज सांगतात, आम्ही सुख आमच्या जीवनामध्ये उपभोगतो, आनंद आमच्या जीवनामध्ये आम्ही उपभोगतो.